हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे फ्लावरची भाजी. आमच्याकडे इंटेरियरचं काम चालू आहे, त्याच्यामुळे मला रेसिपी टाकता येत नाही. तर मी आज थोडासा वेळ मिळत आहे तर मी रेसिपी टाकते. आणि आता आपल्याकडे गॅसची कमतरता असल्यामुळे 5 मिनिटात भाजी कशी व्हावी यासाठी मी रेसिपी बनवत आहे. तर बघू शकता आपण, मी एक मोठा चमचा तेल घातलेले आहे. तेल चांगले तापून देऊया. तर बघू शकता आपण, आपले चांगले तेल तापलेले आहे. यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी. चांगली फुलून देऊया. यात घालणार आहोत अर्धा चमचा जिरे. मोहरी चांगली तडतडली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत लसूण. 4-5 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आणि पाव चमचा आले घेतलेले आहे. आता यामध्येच आपल्याला चांगले परतून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत एक बारीक चॉप केलेला कांदा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. आपला कांदा चांगला गुलाबी होत आलेला आहे. आता यातच आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची. मी घालत आहे. गॅसचा फ्लेम लोच आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा मी जिरे पावडर घेतलेली आहे, कारण फोडणीत जिरे घातलेले आहे. आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. हे मसाले यामध्ये घालून घेऊया. यातच घालणार आहोत हिंग. पाव चमचा मी हिंग घातलेला आहे. मिक्स करूया. यामध्ये घालणार आहोत एक थोडासा टमॅटो, जास्त घालायचा नाही. आता यामध्ये घालणार आहोत थोडेसे पाणी. मी 2 ते 3 चमचे पाणी घालत आहे. जास्त पाणी घालायचे नाही, कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे. आता यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे चांगली वाफ काढूया, म्हणजे आपला टमॅटो चांगला गळेल. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला फ्लावर घेतलेला आहे. मी फ्लावर मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवला होता अर्धा तास. याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपल्याला फ्लावरचे तुकडे करायचे आहेत. आता आपला टमाटर बघूया, चांगला गळालेला असेल. आपला टमाटर चांगला गळालेला आहे. मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत फ्लावर. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केलेले आहे. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालणार आहोत. पाव वाटी पाणी घातलेले आहे. आता गॅसची फ्लेम जरा हाय करूया आणि याला 5 मिनिटे शिजवून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली भाजी शिजलेली आहे. पाणी पण ॲब्झॉर्ब केलेले आहे.
अशा प्रकारची आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. थोडीशी ओलसर आहे. आता यामध्ये आपल्याला सिक्रेट मसाला घालायचा आहे, तो म्हणजे एक मॅगी मसाला पाऊच मी यामध्ये घालून घेते. ह्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले असतात, त्यामुळे ही चविष्ट लागते आणि आपल्याला डब्यासाठी किंवा डाळ भातासोबत आपल्याला ही छानशी भाजी खायला मिळते. अशा प्रकारची मी भाजी बनवलेली आहे. तर ह्यावर आता आपण कोथिंबीर घालून घेऊया, मिक्स करूया, मिनिटभर झाकूया आणि सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे. खूप छान अशी रुचकर भाजी लागते ही. तुम्ही खाऊन बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अशा प्रकारची भाजी मी बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी जवळून दाखवते. अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशी कमेंट लिहा. थँक्यू.